सर पाण्याची समस्या. सर माझा प्रश्न पहिला एक शब्द बोलू नका कोणी. अरे आपलं एवढं फेमस मराठी न्यूज चॅनल एकापेक्षा एक ब्रेकिंग न्यूज देणार आणि तुम्ही कसले फालतू न्यूज रिपोर्ट घेऊन आलात. एक ना धड भाराभर गुंड्या नाही सर, चिंध्या. चव्हाण आता माझी सटकली. बॉस नेहमीच बरोबर असतो, कळलं. गुंड्याच. बाबू पवार कुठे गेलाय? तो रस्त्यावर आलाय. हं? काय गेलाय आधीच? किसवाले बाबांची इंटरव्ह्यू घ्यायला गेलाय पेडर रोडवर. किसवाले बाबा की जय. किसवाले बाबा की. नमस्कार, मी इंडिया झकास न्यूज चॅनलचा न्यूज रिपोर्टर बाबू पवार तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो बाबा का चमत्कार या कार्यक्रमात. आज आपण आलोय किसवाल्या बाबांच्या दरबारामध्ये आणि या बाबांचा विशेष चमत्कार म्हणजे हे बाबा फक्त पाण्यावर चालतात आणि इंडिया झकास न्यूज चॅनलवर हे बाबा फक्त आज माझ्याशी बोलणार आहेत. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न मी बाबांना विचारणार आहे, ज्याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. बाबा, हा किस तुम्ही देता कसा? हा किस म्हणजे आमचा प्रसाद आहे आणि जो कोणी आमचा किस तोंडी लावतो त्यांचं कल्याणच होऊन जात. हा किस ज्या गोष्टी दुखतात त्या जागी लावला की त्या बऱ्या होऊन जातात. आणि हा किस म्हणजे हा खोबऱ्याचा किस. खोबऱ्याचा किस. खोबऱ्याचा किस. खोबऱ्याचा किस. वा वा वा. बाबांचा चमत्कार सगळ्यांनी बघितलेला आहे. बाबांना आपण कोणीच समजू नाही शकलो. बोला किस वाले बाबा की जय. किस वाले बाबा की जय. या बाबांना समजून घेण्यातच आपण मोठी चूक केली. पण आज या बाबांचा खरा खुरा चेहरा आय झेड न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी सगळ्यांच्या समोर आणणार आहे. या दाढीच्या आड दडलेला हा किसवाला बाबा नसून कुख्यात डाकू किसनाय पोलीस. बाबा त्यातला हा पण एक निघाला. तर तुम्ही बघितलेलं आहे की किसवाल्या बाबाचा पर्दा फाश मी कशा प्रकारे केलेला आहे. मी बाबू पवार आय झेड न्यूज चॅनल तर्फे. तुफान बाबूराव कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सर. काय न्यूज आणले तुम्ही. थँक्यू सो मच सर. नाही पण बाबूराव खरंच तुम्ही ही न्यूज आणलीत ना, पण बरं झालं, नाहीतर आमचे कान कापले गेले असते. सर, कान नाही, नाक. असू दे, शरीराचा कुठला तरी अवयव आहे ना, हे कापलं काय आणि ते कापलं काय फरक काय पडतो. हं? आणि एक लक्षात ठेवायचं, मी तुमचा बॉस आहे. बॉस हा नेहमीच बरोबर असतो. याच्या पुढे जर माझ्या चुका काढल्यात ना तर मी तुमचा पगार कापून टाकेन. काय आहे? काय नाही. बाबूराव नक्की काय झालंय. आता काय सांगू सर तुम्हाला मी. मस्त. काय 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 करताय काय इथे. हात काय लावताय मला. ओ बाई, इथे काय करताय तुम्ही. तुला बघते बाबू, तुला बघते. मला बघायला मी काय आता तो लहान बाबू राहिलो नाही, मी आता मोठा बाबू झालो. आणि असं परपुरुषाला आंघोळ करताना बघणं ना पाप आहे, पाप. तुम्हाला सांगतो. मला ना बाबू पापी व्हायला आवडत. बघ, एका आपला पुरुषाच्या आबरूशी केड नाही ती काय ग. तुला मी कसा गेली. बरं झालं तुझ्या आला. बाबू, सहनशीलतेच्या सीमा तर मी कधीच पार केल्या आहेत बाबू. नको नको नको. भगवान के लिए मुझे छोड़ दो, मुझे छोड़ दो. येडा नुसता येडा. काय करणार आहेस. काय करणार आहेस.
वाच. आता हस, काढ दात. हस आता, हस. मला मारणारेस तू नाही, मला मारणारेस मी मला मारणार आहे. काय नाही नाही नाही, घाबरू नका. ती फुटलेली बाटली त्या बाईला दाखवून मी माझी इज्जत वाचवली आहे सर. बाबूराव, बाई आणि बाटली जवळ असून सुद्धा तुम्ही काही करू शकला नाही. असं काय म्हणताय सर? त्या बाटलीमुळे तर बाईपासून वाचलो ना मी. सर लोक उगाच म्हणतात ना बाटलीमुळे बाईचा नाद लागतो. असं काही नसतं बरं का. हा? तुझ्या जागी मी असतो ना, काय केलं सर? तू काय केलं असतं? मी बोलला नाही रे, करूनच दाखवलं असतं. बोलायला सोपं असतं सगळ्यांना, पण बाईपासून अब्रू वाचवणं काही खायचं काम नाहीये. हा. नाही बाबूराव, याचा पुरावा मिळाला असता ना तर आपण तिच्या विरुद्ध केस केली असती. केसच केली अशी. हा. अरे मग पुरावा आहे ना माझ्याकडे. काय झालं सर? काल आंघोळ करताना माझ्या मोबाईलचा व्हिडिओ ऑन ठेवला होता मी. हे बघा, सगळं रेकॉर्ड केलेलं आहे मी. हे बघा. क्या बात आहे. हा वेगळा गोळ आहे. काय 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 करतो काय रे तू? अच्छा, तो वेगळा व्हिडिओ आहे. हे बघ. मोठा बाबू झालं आणि असं परमपूजेला आंघोळ करताना म्हणून ना, पाप आहे पाप, तुम्हाला सांगतो. बाबूराव, ब्रेकिंग न्यूज आहे ही. म्हणजे आतापर्यंत महिलांवर अत्याचार झाले होते, पण एक महिला एका पुरुषावर अत्याचार करते. बाबूराव, ही ब्रेकिंग न्यूज होईल. ब्रेकिंग न्यूज वगैरे कसं काय? काही करणार का माझ्या बरोबर? असलेली अब्रू पण काढताय का सर? अरे आबरू कसली जाते बाबूराव, तुम्ही प्रसिद्ध व्हाल. आतापर्यंत लोकांनी सती सावित्री बघितली होती, पण तुमच्या रूपाने लोक आता सता बाबूराव पाहतील. तुम्ही एकदम प्रसिद्ध व्हाल बाबूराव. असं प्रसिद्ध वगैरे काही बोलतो हा माणूस. माझी इज्जत काढला एक दिवशी. हे बघा सर, असं काही करू नका प्लीज प्लीज. केस 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 करायची? अरे अंगावरचे केस उभे राहिले आता काही माझ्या. काळजी करू नकोस. अरे ही ब्रेकिंग न्यूज जर बाहेर पडली ना तर उघडे सर आपल्या दोघांचा पगार वाढवतील. पगार वाढवतील काय? वाढला समजा. अरे वाढलाय पगार वाढला. आता नाही, नंतर. काय माहितीये, या न्यूज नंतर आहे ना तुम्हाला पेइंग गेस्ट म्हणून राहायची गरजच नाहीये. मी तुम्हाला होम अलाउन्स देतो. फक्त ही न्यूज फ्लॅश करा. बाबूराव, हे बघ. मला नाही ऐकायचं. ऐका बाबूराव, ऐका. कोण आहे रे? हे मीच आहे. तुला सांगतो ह्याच बॉस कोण आहे? काय विचार आहे? नाही, एक कल्पना डोक्यात आलंय. हा? तू आहे ना बाबूरावला पटव. त्याच्याकडनं ती क्लिप काढून घे आणि न्यूज फ्लॅश करून टाक. कुठली? घोळवाली की आंघोळवाली? नाही, त्यात होतं ना ते. अरे हे आंघोळ 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 ती न्यूज फ्लॅश करून टाक. ओके. तुम्ही काळजीच करू नका. क्लिप मिळालीच म्हणून समजा. हा. आणि आता बघाच टीव्हीवर सणसणीत न्यूज फ्लॅश. येस. पगाराचं लक्षात ठेवा. झालं, वाचलो. नाहीतर त्या उघडे सरांनी ना माझी इज्जत काढली असती. आता हा कुठं गेला माणूस? आला राजधानी एक्सप्रेस सारखा सुसाट का पळत आलास मला एकट्याला टाकून? मग तिथे थांबून काय करायचं होतं? इज्जत काढून घ्यायची होती माझी. हो, अशी बरी तुझी इज्जत काढून देईन मी. मग फोन मस्त आहे रे तुझा. मस्त आहे ना? हे माझ्याकडे पण माझा फोन आहे. वा, मस्त. ब्लॅक व्हाईट ब्लॅक व्हाईट कृष्ण धवल. कृष्ण धवल. बॅलन्स आहे का? -15 नेहमीच असतो आहे माझ्याकडे. ना, यात नाहीये. तो कधी असतो मला सांग ना बॅलन्स. हे महत्वाचं नाहीये. मग काय? मला सांग, या मोबाईल मध्ये काय काय फ्री आहे रे? बरंच काही फ्री आहे याच्यामध्ये. म्हणजे काही स्कीम्स फ्री आहेत, बर. बाकीच्या पण गोष्टी फ्री आहेत. का कशाला पाहिजे तुला माझा मोबाईल एवढा? नाही रे, एक कॉल करायचा होता. बाकी आला मुद्द्यावरती. कॉल करायचा होता. करा कॉल. 5 रुपये बॅलन्स आहे, लवकर आवरा. 5 रुपयात? हा. बरं. ए, ब्लूटूथला पैसे लागतात का रे? नाही, ब्लूटूथला पैसे नाहीत लागत. नाही. वायफायला पण नाहीत लागत. बर. ते वायफाय पैसे आपण घालवायचेच नाहीत ना. कशाला घालवायचे? तुला काय कळतंय रे? हा? तुला काय कळतं रे मोबाईल मधलं? अरे बरोबर आहे. सॉलिड. चाललाय. तू फोन लावतो का काय करतो? तेच म्हणजे फोनवर काय बोलायचं ते ठरवणं चाललंय. हा, व्हेरी गुड. 5 रुपयात ना? बरोबर आहे. मग लवकर ठरव. हो. नाही ठरवून बोल. हा? नाही तर बोलून ठरव. हो, ठरलं. झालं. अरे तू फोन तर केलाच नाही. 5 रुपये वाचवायचे होते ना? अच्छा, किती वेळ बोललो तुझ्याशी? बरोबर आहे. पैसे वाचवले. एक मिनिट. माझा फोन येतो त्याच्यावर. फोन आहे बघ. हॅलो बाबा. हा, मी ऑफिसला आहे. काय? हा बाबा. हो, मी पोचतो लवकर. हो, बरं. हो. अरे बाबांचा फोन होता रे, आई आजारी आहे म्हणून. म्हणजे काय सिरियस नाही ना?
नाही तर ते जाऊन बघावं लागेल ना मला. तू इकडे सगळं सांभाळून घेशील ना? तू काळजी नको करू, मी आहे ना. हा, त्या उघडे सराला पहिलं सांभाळून घे यार. उघडे सरांची तर काय काळजीच करू नकोस तू आता. हे काय? हे काय म्हणजे फोन आहे. मी जातो, तू सांभाळ सगळं. मी सगळं सांभाळतो, तू काही काळजी करू नकोस. जा. तू जा. आताच हाती आलेल्या बातमीनुसार आमचे प्रतिनिधी बाबूराव यांच्यावर एका महिलेने केलेल्या अत्याचाराबद्दल लोकांची मतं जाणून घेऊया. मी IZ न्यूज तर्फे प्राजक्त शिंदे बाबूरावांच्या गाजलेल्या प्रकरणाबद्दल मुलांची मतं जाणून घेऊया. तुमचं मत काय? अरे पुरुषासारखा पुरुष असताना त्या बाबूरावला मदतीसाठी एका बाटलीची गरज पडली. अरे मला तर तीच शंका वाटते. मला तर वाटतं हा न्यूज स्टंट असावा. पब्लिसिटीसाठी हा सर्व उपद्व्याप आहे. आपण तर म्हणतो बाबूराव इज अ ग्रेट. कॅमेरामॅन अमित सोबत प्राजक्ता शिंदे. बाबूरावांबद्दल आपलं काय मत आहे? आधी बाटली सापडली की बायको भडकायची, पण आता ही केस झाली. बाटली सापडली तरी बायको भडकत नाही. तिने मला परवानगी दिली आहे. थँक्यू बाबूराव, थँक्यू. अरे वा 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 वा, कोणाचं लग्न ठरवायचं चाललंय? क्या बात आहे बाबा. हा? पुन्हा एकदा? माझं नाही, तुझं लग्न करायचंय. माझं लग्न तुम्ही ठरवता इथं बसून? ते पण मला न विचारता? मला एवढ्यात लग्न करायचं नाहीये, सांगितलं ना मी तुम्हाला. पण बिग ब्रदर, अरे मला लवकर लग्न करायचंय. बघा, तिला लवकर लग्न करायचंय, हिचं करून टाका ना मग. अरे पण तुझं लग्न झाल्याशिवाय हिचं कसं करणार? काय तुझ्या लग्नात जो हुंडा मिळणार ना, येत्या का डोक्यात? त्यातून हिचं लग्न होईल आणि माझं कर्ज पिटेल. वा 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 वा, काय ते लॉजिक म्हणायचं तुमचं. पण हुंडा घेणं कायद्यानं गुन्हा आहे, हे माहितीये ना तुम्हाला? हो मला माहिती आहे, हा. पण मी काय करू? रेसमुळे मी कर्जबाजारी झालो. हो. प्रत्येक वेळेला विचार करायचो, माझा घोडा येईल, माझा घोडा येईल. माझा घोडा नेहमीच हारायचा. म्हणून घोड्यासारखा मला वाढवलाय नाही का? मग काय करू? माझ्याकडे काहीच इलाज नाही. म्हणजे थोडक्यात काय, तुमच्या सगळ्यांच्या इच्छा आकांक्षा माझ्यावरती अवलंबून आहे. आता बोलायचं काय, आई वडील तुम्ही? आहे मी तयार. मुलगी तरी दाखवा नाही एखादी चांगलीशी मग. अहो मुलींच्या बॉड्या बघून घ्या. बॉड्या? अरे म्हणजे फोटो बघून घे असं म्हणतायत ते. हो. ही चांगली आहे. वा 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 वा. मग पिंडदान कधी करूया? नाही साखरपुडा कधी करूया? अहो मुलीचं नाव कोमल आहे. हो का? तिचे वडील बिल्डर आहेत. बिल्डर आहेत? हो. बिल्डर? बिल्डर आहेत तर हीच बघून घे. हीच बघ. काय तू आधी एकटा बघून घे, मग देण्या घेण्याचं आम्ही बोलू. कोमल, हा, कोमलचा कोमल हात माझ्या हातात येणार तर. गेला कामात नाही गेला. कोमल, सुंदर, निर्मळ. कुणी आहे का? ओहो, लेडी बॉक्सर. मस्त. बॉक्सर आहे ही, बॉक्सर. आहो मी काय, आहो मला, आहो बोलू. एक मिनिट, मला थोडं बोलायचंय हो तुमच्याशी प्लीज. तर मी इकडे आलं मध्ये, मी ना तुमच्याशी बोललो. अहो हे जरा आपण थांबूयात का 2 मिनिटं प्लीज? सॉरी हा. इट्स ऑल राईट. बाय द वे, तुम्ही इथे कशाला आलेलात? तुमचा हात मागायला. चांगला विनोद करता तुम्ही. हो, हे काय विनोद नव्हता हा, मी खरंच तुमचा हात मागायला आलोय. माझं नाव बाबूराव पवार आहे. पप्पानी सांगितलं होतं कोणीतरी बघायला येणार आहे मला म्हणून. हा बघा ना, बघून घ्या मला मागून पुढून बघून घ्या. खरं तर हा प्रोग्राम आहे ना मुली बघायचा, त्याची मला अतिशय चीड आहे. असं वाटतं त्या मुलाला त्या बॉक्सिंग पॅडच्या जागी बांधावं आणि हो, मारताय काय? मला ना तुमच्यात नामर्दपणा जास्त वाटतोय. नामर्द म्हणताय मला? 100% मर्द आहे मी. पवार पवार. अरे मारते जास्त बोलते कमी. मार नको. हो तसं नाही, हो माझ्याशी 4 हात करा. आता लग्नानंतर 4 हात तर होणारच ना. माझे 2, तुमचे 2. तसं नाही, लग्नानंतर गुंडांनी पकडला तर मी काय करायचं? नामर्दपणे हटलं नाही पाहिजे ना, याची खात्री पटवण्यासाठी माझ्याशी 4 हात करा. जर तुम्ही जिंकलात तर सिलेक्ट, नाहीतर रिजेक्ट. ऐका ना माझं, मी काय म्हणतो. अहो मी म्हणतो ऐका ना.
मिस डॉली, मी ना डिक्टेट करत असताना तुमचं लक्ष कुठे होतं? परमनंटच्या जागी प्रेग्नंट लिहिले तुम्ही. सॉरी सर. व्हॉट सॉरी? व्हॉट सॉरी? ही अशी न्यूज जर रिडिंगला गेली ना तर त्या पिसॉन कंपनीच्या 200 बायका डायरेक्ट प्रेग्नंट होतील. नका नका, असं वागू नका हो. हे असं वागलात ना तर माझ्या तळपायाची आग छातीत जाते. सर छातीत नाही सर, तुमच्या तर ना कपाळात जायला हवेत. काय? आग 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 मस्तकात जायला हवी. बॉस कोण आहे? तुम्ही. आणि आग कुठेही जाऊ शकते. उद्या तुम्ही न्यूज कव्हरिंग साठी पुण्याला जाताय. हा उद्याच जातोय. तेव्हा बाबू पवारच्या घरी जाऊन या. मग त्याची आई सिरियस होती, तिला जरा बघून या. म्हणजे काय होईल माहिती का की एका दगडात 2 बेडूक मारले जातील. बेडूक नाही सर, पक्षी. बेडूक बुडतो, पक्षी उडतो. बॉस कोण आहे? समजलं ना? हं? मग कुणाला बुडवायचं कुणाला उडवायचं ते मी ठरवेन. तुम्ही तुमच्या कामाला जा. चला बुडा. उडा. हे निघा. ओके. एक मिनिट. काम लक्षात आहे ना? कुठलं? मिस डॉली, परमनंट केलं का? हो सर. कुणाला, तुम्हाला की मला? ज्या आधी प्रेग्नेंट होत्या त्यांना. हा. ए चला. चल चल फोन उचल. हॅलो राजू. हॅलो, कोणाचा फोन आहे? राजू. हॅलो 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 बाबू. हॅलो. अरे राजू बोलतोय, राजू. हा हा बोल रे. काय रे? सर म्हणाले आईची तब्येत बरी नाही म्हणून. अरे तिच्या तब्येतीला काय धाड भरलीये. एक वेळ मी मरेल पण ती मरणार नाही. तुला माहितीये, खोटं बोलून मला इकडे बोलवून घेतलं यांनी. हा? आणि माझं लग्न पण ठरवतायत. काय जमलं की नाही लग्न मग? हा? अरे कशाचं काय, 15-20 मुली बघितल्या रे. पण कसं आहे ना, नजरेच्या कॅमेऱ्यात क्लिक होत नाहीये मला. ए ते क्लिक वगैरे राहू दे बाजूला. बाहेरच्या लोकांना कळलं ना इतके सगळ्या मुली बघून सुद्धा तुझं लग्न जमत नाहीये तर मुली काय म्हणतील माहितीये का? मुलगा डिसेंट आहे, एक्सलेंट आहे, त्यात टॅलेंट आहे, पण मुलात करंट नाहीये. करंट. करंट? हॅलो 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 बाबू. राजू आला. क्या बात है. अगे, ते बघ काहीतरी पडलंय. काय माझं ऐक घे. राजू माझ्या मित्रा, बरं झालं तू आलास. चल 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 मुंबईला जाऊया. चला. एक मिनिट, मी नवीन बॉडी दाखवू का? तुझी बॉडी काढून तुला रस्सीवरती वाळत घाल ना. बॉडी दाखवू का? दादा असं नको करूस रे. माझ्या पदरात माझं लग्न लाव, कारण सगळं काही तुझ्याच लग्नावर अवलंबून आहे रे. मला लवकर लग्न करायचंय रे दादा. हे काय करतोस? तुला बहिणीसाठी काहीच करता येत नाही. अरे मराठी पिक्चर बघतोस की नाही? किती पिक्चर आहेत मराठीत? बहिणीवर, माहेरची साडी, बहिणीची माया, बहीण गेली बनारसला, बहिणीच्या बांगड्या, बहिणीची मानलेली, बहीण मानलेली. बाहेरचा पाटावर बनता. अरे हे सगळे पिक्चर सुपर डुपर हिट आहेत. अरे तू आमच्यासाठी एवढं नाही करू शकत? बहिणीसाठी एवढं नाही करू शकत? तुमच्यासाठी म्हणून फायनली एक मुलगी मी बघेन. वा, आमच्यासाठी नको, आम्ही काय करणार? तुझ्यासाठी अरे, कर. म्हणजे माझ्यासाठी बघेन. मुलगी आवडली तर ठीक, हा. नाहीतर या घरात परत माझ्या लग्नाचा विषय नकोय मला. बरं. काय चाललंय? अरे परत काही चाललंय. चल सांगतो तुला, चल माझ्या बरोबर. हो पाटावरून टाक. चला 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 चला, मी तुम्हाला अजून फोटो दाखवतो. तुमची बॉडी तिकडे ठेवा. बॉडी. हो. हा चला. नमस्कार. नमस्कार. बाबूराव पवार इथेच राहतात ना? हो, मुलगा माझा. मी कुलदीप पवार. आणि मी ललिता पवार. मी उर्मिला पवार. पवार पवार चांगले आहे. बरं झालं तुम्ही भेटलात. हा?
नाही नाही तुम्ही सगळे भेटलात ते बरं झालं काय आहे की आमची पुरुष मुक्ती नावाची संघटना आहे त्याचा 10 तारखेला वर्धापन दिन आहे त्या निमित्ताने आम्ही तुमच्या मुलाचा सत्कार करणार आहोत त्याच आमंत्रण घेऊन मी आलोय हो बसा बसा तुम्ही इकडे इकडे बसा 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 थँक्यू काय हो तुम्हीच ना ते वसंत केसाळ हो अच्छा तुमच्यामुळेच माझ्या मुलाचं लग्न होत नाहीये तुम्ही टीव्हीवर काय बोललात काय की या सत्पुरुषाशी कोणी लग्न करेल आणि जर कोणी नाही केलं तर मी माझी मुलगी देईन माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला एक मुलगी आहे. हो हो मग आमच्या बाबूचं तिच्याशी लग्न करा ना आणि मग बाबूचा सत्कार करा म्हणजे बाबूचा प्रश्नच मिटेल. हो चालेल माझी तयारी आहे काय त्यांच्याकडे नक्की पैसा आहे ना त्या केसासारखा सगळा पैसा उडालाय पक्कन. अहो हा लखपती आहे लखपती एकुलती एक मुलगी आहे. अहो तिच्याशी लग्न झालं ना तर संपूर्ण इस्टेट तुम्हाला मिळेल. नाही मी काय म्हणतो नाही तुमचे पाठीराखे आलेले आहेत तर मग वचन पाळताय की मोडताय. पाळताय म्हणजे काय पाळणारच. वा तुम्ही एक काम करा ना काय 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 उद्या या आमच्या बंगल्यावर. हा बंगला व्यवस्थित आहे ना हो काय यांच्यासारखी कौलं उडाली आहेत. नाही नाही मुलीचा बघण्याचा कार्यक्रम उरकून टाकू. तुमच्या मुलाला तर भेटू द्या. उद्या आम्ही येऊ ना हा. तेव्हाच भेटू आणि आजची चहा उद्या तिकडे पिऊ. हा? चालेल चला नमस्कार. नमस्कार. काय त्रास होतो उन्हाचा या माणसाला. हो अरे मला आपलंच घर समजा अजिबात संकोच बाळगू नका. घ्या घ्या तुम्ही तरी काय संकोच बाळगताय. अहो आम्ही बघा कसे नवरा बायको जवळ जवळ बसलोय. ती बायको आहे ना तुमची बसवा ना जवळ. ती दुसऱ्याची आहे ना. नाही नाही ती दुसरी बायको आहे. पहिली बायको माझी स्वर्गवासी झाली ढगात गेली. काय नशीबवान आहे आमचं बघा. 2दा यम आला आपटून खालीच पडला. हो बसा ना सर या बसा बसा. हो नाही नाही तिकडे इथे बसा ना. तिकडे चला. ए तिकडे सरका. ओके सरका चला. हा चला या इकडे या. नाही अहो तुम्ही इकडे या. ये बस घ्या 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 कशाला आले हाता मारायला. अहो तुम्ही ते हे कोण हे शेजारी आहेत आमचे शंकरराव. घरात कोणी नव्हतं ना म्हटलं सहज चक्कर टाकावी. हे काय चाललंय. घ्या ना चटणी घ्या. नाही मला ऍसिडिटी होते. अच्छा अहो आपल्या ऐश्वर्याला बघायला मुलाकडची लोक आली. वा छान. ऐश्वर्या अहो मुलीचं नाव तर नेहा आहे ना. आम्ही कधी कधी नेहा म्हणून पण हाक मारतो मुलीला. नाही तिचं नाव ऐश्वर्या आहे. मीच ठेवलं. मी तिचा बाप ना. एका मुलीचे 2 बाप. अगं मंडळी खोळामली आहेत. मुलीला आण पटकन. माझी मुलगी आहे ना नावाप्रमाणेच आहे ऐश्वर्या सारखे. ऐश्वर्या तब्येतीचा ऐश्वर्या आहे. दागिन्यांसाठी ही सूत पण चालेल मला. अरे मुलीकडे बघितलंस काय. अरे बघायचंय काय त्याच्यामध्ये नाव बघ ना काय ऐश्वर्या अशी सौंदर्यानं भरलेली असणार आहे. सौंदर्याने काय रे ती जरा जास्तच भरलेली आहे. म्हणजे मान वर करून बघ जरा एकदा तिच्याकडे. काय रे मुलाला काय झालं. ते त्याला अति आनंद झाला ना की असा ताट होत होतो. मुलगी सुंदर नाहीये का. एकदम सुंदर आहे. कसला हा सॉलिड शिक्षण. पसंत आहे आम्हाला पण तिला आमचा बाबू पसंत आहे का. मला पण मुलगा पसंत आहे. वसंत भाऊ जरा या इकडे. अहो टंकलला भाऊ म्हणाली. ना मी आलो मी. हा ऐका हो
काय अहो, ते चाललंय? भाऊ हे बघा, म्हणाले. माझं आधी ऐकून घ्या. मी आलो सांगते. हा पण काय झालं? अहो आम्हाला वाटलं आमची मुलगी कोणाला पसंत येणार नाही म्हणून. अहो मलाही तसंच वाटलेलं. अहो नेहमीच तिचं जाडपण आडवं येतं. आज मुलाकडच्यानी तिला पसंत केलंय. ठरवून टाका ना लग्न. माझी काही हरकत नाही. तुमची अजिबात नाही. चाल मिया बीवी राजी तो क्या करेगा काजी. काजी नाही पाची. चला ते मी लवकर. सांगून येतो. अहो याला काय झालंय? चला त्याला पाणी तापवायला ठेवा. नाही म्हटलं डोळ्यावर पाणी मारलं तर शुद्धीवर येईल तो. काय करताय शुद्धीवर ये. काय काय होतंय का यांना? तुमचा काय प्रॉब्लेम चाललाय? ते मुलीला मुलगा पसंत आहे हो. काय देण्या घेण्याचं बोलूया आणि मग मूर्त्या काढून बार उडून टाकू. हो याचं काय चाललंय ते बघा आधी. आता घरी बघूया. चला उचला त्याला. चला. बघा ती आधीच सुटलेली आहे. लग्नानंतर तिची सुटकेस होईल. नाही नाही मला सुटकेस बरोबर नांदायचं नाहीये. जाऊ देत मला प्लीज राजू. चल आपण मुंबईला जाऊ. हा चल चल चल. नाही, नाही, अरे, हा असा का जातो? म्हणून तुला सांगितलं लहानपणी दारावर फळी लावू नकोस. त्याला सवय लागली ना. बाबू हे बाबू, थांब थांब बाबा. थांबा. एक मिनिट आता इथं थांबायचं नाही. हो हो बरोबर आहे. खूप झाली नाटकं सगळ्यांची. हो हो बरोबर आहे. लग्न लावतायत माझं. कर तुला वास येतोय का रे कसला? चले. अरे काय रॉकेलनी आंघोळ केली की काय सगळ्यांनी? दुसरं काय करणार? हा? कर्जाचा डोंगर वाढतच चाललाय. म्हटलं तुझं लग्न होईल, हुंडा येईल, माझं टेन्शन कमी होईल. आता मला काय ती आशा वाटत नाही. मग विचार केला अग्नी द्यायचं काम तरी तुला का द्यावं. मग आम्ही सगळ्यांनी घासलं टोटलं आणि आता काय वेट बीट लागलाय की काय तुम्हाला? ए समजावून सांग ना यांना. बाबू कर्ज फिटलं नाही तर आपण सगळे रस्त्यावर येऊ. ब्लॅकमेल करतात सगळे मिळून मला. ठीक आहे मी लग्नाला तयार. मंगल नाही रे यांना अजिबात सोडायचं नाही म्हणजे आता. काय? हा हा. काय झालं? माझ्या आई वडील बंगल्यावर भाडले रे. ही बाई कोण असेल? बंगला बंगला आहे रे. कोण पाहिजे तुम्हाला? आम्ही नोकराणींशी बोलत नाही. जा जाऊन मालकाला बोलून आण. हा. ए ढेकण्या, तुला मी नौकर दिसते? बायकोय मी वसंत केसाळची. त्याचा थोडा गैरसमज झालाय. त्याच्या लक्षात नाही आलं. तुम्ही त्याची तिसरी बायको करेक्ट? शडप. मी त्याची पहिलीच बायको. हा याचा गैरसमज झालाय. याच्या लक्षात आलेलं नाहीये ती दुसरी बायको होती. अच्छा अच्छा. कुठे पळतोय तू? हा? मला अंधारात ठेवून दुसरं लग्न केलं. अगं वेडी आहेस का? पहिल्याच बायकोने सगळे केस पडल्यावर दुसरी बायको कशाला करू? असं आहे? मग ती कोण होती रे? अरे तुम्ही याच वेळेला कशाला आलात? तू वेळ बघून बायको बदलतो काय रे? हा बायको पण बदलतो आणि पोरगी पण बदलतो. ती पोरगी कोणाची मग? काय ते खरं सांगा आत्ता. मी सांगेन ना नंतर. नंतरला खूप अंतर असतं. या बात. काय ते ना आत्ताच सांगा. मी सांगतो कशाला आलात तुम्ही काय कळत नाही. हा, घ्या घ्या विचारून घ्या विचारून घ्या. मारू नका रे. मारू नका मारू नका मारू नका मारू नका मारू. घ्या ही आली तुमची चवत. आता भांड सौख्य बरे. वा बाजूला तुम्ही. का ग? तरी मला शंका होतीच तुझं आणि ह्याचं काहीतरी लफडं असणार आहे म्हणून. खरी हकीकत काय घडली ना ते मी आता तुला सांगतो. नेहा, अगं ए नेहा, काय कुठे गेली नेहा? कशाला का मारतायत? अगं आपली नेहा आहे ना, तिला बघायला मुलाकडची मंडळी येणार आहेत. आहे कुठे नेहा? नेहा पळून गेली. कुणाबरोबर? कोणाबरोबर म्हणजे काय? वयात आलेली मुलगी कोणाबरोबर पळून जाणार? बॉयफ्रेंड सोबतच ना. हे बघ, मुलगी बघायला ते कुठच्याही क्षणी आपल्या घरी येतील ग रेखा. प्लीज काहीतरी कर. हे बघा माझी किटी पार्टी मला खूप उशीर होतोय. कळलं? तुम्ही तुमचं काय ते निस्तरा. ऐक ना रेखा, मला उशीर होतोय. आपल्या मुलीचा प्रश्न आहे रेखा. रेखा ऐक ना, मी काय सांगतोय ते तर ऐकून घे. ऐक ना रेखा. अरे रेखा ऐक. रेखा ऐक. रेखा रेखा काय हो केसाळ भाऊजी, कसला विचार करताय? अहो वहिनी, माझ्या मुलीला बघायला आता पाहुणे येणार आहेत आणि माझी मुलगी तिच्या बॉयफ्रेंड बरोबर पळून गेली. फार वाईट झालं. आता हे जर त्या लोकांना कळलं तर माझं नाक नाही का कापलं जाणार? काय करायचं काही कळत नाही. वहिनी काय? आता यात तुम्हीच मला वाचवू शकता. म्हणजे थोड्या वेळाकरिता मी तुमच्या मुलीला माझी मुलगी बनवली तर? कशाला? म्हणजे
म्हणजे ती लोक येतील तुमच्या मुलीला बघतील नापसंत करतील आणि निघून जातील. आणि माझ्या मुलीला त्या मुलाने पसंत केलं तर अहो माणसाच्या जन्माला येईल तो माणूस तुमच्या मुलीला पसंत करणार आहे का? काय हो तुम्हाला काय म्हणायचं काय? माझ्या मुलीला कोणी मुलगा पसंत करणार नाही का? नाही समजा त्याने जरी आंधळेपणाने पसंत केलं तरी मी त्याला जाऊन सांगेन मुलीला मुलगा ना पसंत आहे, मग तर झालं है ना. हा बरं सांगते मी तिला समजावून. वहिनी हा आणखीन एक विनंती आहे. आता काय? माझी बायको आत्ताच बाहेर गेली, तुम्ही बघितलं ना. हो. थोड्या वेळासाठी तुम्ही माझी बायको बनाल. काय तुम्हाला लाजशरम आहे का हो? वहिनी अर्थाचा अनर्थ करू नका प्लीज. हे सगळं असं घडलं. हो मला पहिल्यापासूनच संशय होता रे, तरीच म्हटलं ही भोपळ्यासारखी मुलगी या शेंगेसारख्या टकल्याची असूच शकत नाही. करेक्ट. अहो 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 जावई बापू तुम्ही जरा ऐकून तर घ्या ना. जावई बापू म्हणून माझं डोकं नका तापू तुम्ही. अरे खोटं बोलून माझ्या काळात हा देवमासा तुम्ही बांधणार होता. मला अजिबात थांबायचं नाही. चला मी चाललो. ऐक ना, आता घरी जाऊन इथे घडलेलं सगळं खरं खरं सांगून टाकूया. म्हणजे लग्न सुद्धा तुटेल आणि तू सुद्धा या सगळ्यात आपोआप सुटशील. चल 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 चल. तू सोड आधी पहिल्यांदा मला. चल घरी सांगायचंय घरी. डॅडी तो चाललाय. अहो मुलीकडे सगळं जास्त आहे ना, म्हणून गुण जास्त आहे. दोघांची पत्रिका उत्तम आहे. हो 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 सगळ्यात जास्त आहे खोटेबाजी, दगलबाजी, धोकेबाजपणा. हे पण मिळवा नंतर. अहो पण एवढं गणित नाही हो माझं चांगलं. मी फक्त दशक्रिया करतो. अरे काही माणूस आहे का हा? अरे पण नक्की झालंय तरी काय? अरे झालंय तरी काय, त्या टकल्यानं फसवलंय आपल्याला. म्हणजे दागिने खोटे होते की काय? मम्मी अगं दागिने नाही, ती पोरगी पण त्याची नाहीये. मग कोणाची? शेजारच्या शंकररावांची आहे. हा? एवढी मोठी फसगत. आताच्या आता फोन करून त्याला जाब विचारतो. थांब. पण हे फार वाईट झालं ना. आले. मी त्या टकल्याला साफ सांगितलंय नाही म्हणजे नाही. क्या बात है पप्पा, आय लव्ह यू. मी पण हेच म्हणतोय, नाही म्हणजे अजिबात नाही. नाही टकल्याला नाही सांगितलंय, पण त्या शंकररावाच्या पोरीला म्हणजे ऐश्वर्याला होय सांगितलंय. काय सासू सासरे जरी बदलले तरी मुलगी तीच आहे. आणि दागिने अगं त्या दिवशी काहीच घातलेलं नाही. हिऱ्या मोत्याचे सेट त्याच्या घरी पडलेले आहेत. हा टकल्या लाखोपती आहे, तो करोडपती. ऐश्वर्या त्याची एकुलती एक पोरगी आहे. काय सांगता? लग्नानंतर सगळं ऐश्वर्य आपल्या घरी चालून येईल. याहू आता माझंही लग्न होणार, मी फॉरेनला जाणार. काय याहू, इथं माझं काय होणार? चला आपण टेरेसवर जाऊया. चला. बाबा हे ब्लॅकमेलिंग होतंय. हो नाही तूच सांग, मी लग्नाची पत्रिका छापायला देऊ की श्राद्ध विधीचं कार्ड? छापा पत्रिका.